नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता सुमन खूपच चलाकीने नागराजचा खरा चेहरा अर्जुन सायली समोर आणते. सुमन आता नागराजचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सायली अर्जुनला पाठवते. त्यात तो स्पष्ट बोलत असतो की हे सगळं मीच केलं आहे. मीच 22 वर्षांपूर्वी प्रतिमा तन्वी नागराजचा ॲक्सिडेंट केला होता. हे सगळं मीच केलं होतं. हे सगळं प्रॉपर्टी बळकावण्यासाठी मीच केलं होतं. मला या जगात प्रतिमा, रविराज आणि ती तन्वी नको होती, म्हणून ह्याचसाठी महिपतला सुपारी दिली होती. माझंच दुर्दैव, रविराज, प्रतिमा आणि तन्वी वाचल्या. हे सगळं माझं प्लॅन होतं. अगं मला तूच सांग ना, कुठपर्यंत मी सारखं त्या रविराजच्या पुढं करायचं. आता हे सगळं नागन अर्जुनला सांगते. बरोबर आता सुमन सायली अर्जुनला हेही सांगते की मला जेव्हा किडनॅप केलं होतं त्यावेळी नागराजच्या सोबत एक मुलगीही होती. म्हणजे ह्याचाच अर्थ अजून काहीतरी मोठं गुपित आहे. ह्यांच्यासोबत अजून एक मुलगी सुद्धा ह्यांना शामिल आहे. नक्कीच ह्यांनी खूप मोठा प्लॅन आपल्या विरुद्ध रचला आहे. खूप मोठा डाव खेळला आहे. आता सुमन अर्जुन आणि सायलीला हेही सांगत असते की ती मुलगी नक्कीच प्रिया असणार. कारण मी आणि प्रियाचं बोलणं ऐकलं होतं. ते काहीतरी बोलत होते आणि एकमेकांना प्रियाचं जेवढं रविराज काकांसोबत बोलणं नव्हतं तेवढं ह्यांच्यासोबत होतं. नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी आहे. नक्कीच हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता मित्रांनो, सायली अर्जुनलाही आता प्रियावर डाऊट आलेला असतो. त्याचबरोबर आता अर्जुनला अशी शंका निर्माण झालेली असते की ही नक्की तन्वीच आहे का नागराजचाच हा प्लॅन आहे. नागराजने प्रियाला आणून ती खरी तन्वी असल्याचं सिद्ध केलं आहे का प्रिया नागराजला सामील झाली आहे. असे अनेक प्रश्न मनात निर्माण झालेले असतात. आता अर्जुन ठरवतो की हे आता शोधून काढायचं की ही नक्कीच तन्वी आहे की नाही, का हे सगळं नागराजचा प्लॅन होता. अर्जुन आता विचार करत असतो हे कसं शोधून काढायचं. त्यावेळी त्याला आठवतं की आता पायावर तुळशीपत्राची खूण आहे. ती खूण त्याच्या पायावर खरी आहे की खोटी आहे हे पाहायला हवं. कारण तन्वीनं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे तिच्या पायावरची जन्मखूण. ती जर पायावरची जन्मखूण खोटी असेल तर हे लगेच कळेल की ही खरी तन्वी नाहीये. आणि मित्रांनो, अगदी घडतंही तसंच. आता अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घेत असतो. त्यावेळी आता तो असं नाटक करतो की जेणेकरून तन्वी अर्जुनला तिचा पाय दाखवत असते त्यावेळी तिला कळती जन्मखूण पुसून पाहतो तर खरं सगळ्यांसमोर येतं. सगळ्यांना कळतं की ही खरी तन्वी नाहीये. तर आता प्रियाला बरेच प्रश्न विचारले जातात की खरी तन्वी कोण आहे, नाहीतर तुला जेलमध्ये जावं लागेल. त्यावेळी आता प्रिया सगळं काही कबूल करणार आहे. ती म्हणत असते की हे सगळं मला नागराजने करायला सांगितलं होतं. त्याने मला खूप पैसे दिले, ऐश आराम मिळेल म्हणून मी हे सगळं केलं. खरं तर खरी तन्वी ही सायली आहे. ही सायलीच रविराज प्रतिमाची मुलगी आहे. मी तिच्या जागीच खरी तन्वी बनून आले या घरात. हे सगळं मीच केलं आहे, पण मला माफ करा, मला पोलिसात देऊ नका, असं म्हणून प्रिया सगळं सत्य सगळ्यांना सांगते. आता हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मालिकेत आपण आतापर्यंत पाहिलं की सुमनने सगळी तयारी केलेली असते. ती तिच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असते. नागराजचा खरा चेहरा तिला सगळ्यांसमोर आणायचा असतो. त्यासाठी आता तिने व्हिडिओ शूट केलेला असतो. त्यात नागराज आता सगळं सत्य बोलत असतो. तो सगळं सत्य कबूल करतो की हे सगळं मीच केलं आहे. आता सुमन हा सगळा व्हिडिओ सायली अर्जुनला पाठवते. ते दोघं हा व्हिडिओ पाहतात. त्यांना तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता नागराज बाहेर गेलेला असतो आणि त्याच वेळी आता सायली अर्जुन सुमनशी बोलण्यासाठी येतात. सायली अर्जुन सुमनला म्हणत असतात की काकू, हे कसं झालं? सुमन काकी, नक्की काय झालं? नागराज काकांनी पुन्हा तुम्हाला मारलं का? हे सगळं त्यांनी केलं होतं. हे सगळं जर त्यांनी केलं असेल तर ह्या आधी त्यांनी अजून काय काय केलं असेल. त्यावेळी आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेले असतं की हे सगळं 22 वर्षांपूर्वी नागराजनेच केलं होतं. सगळ्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी प्रतिमात्या आणि रविराज काकांचा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि आताही सुमन काकीला त्यांनीच किडनॅप केलं होतं. कारण हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येऊ नये, हे जगाला कळू नये की हे सगळं त्यांनीच केलं होतं, म्हणून हा सगळा त्यांचा डाव होता. त्यावेळी आता सायली म्हणत असते की अर्जुन सर, आता पुढे काय करायचं? त्यावेळी आता अर्जुन म्हणत असतो की आता बाद झालं. आता ही गोष्ट, ही नागराज काकांची चूक मी सिनियरपासून नाही लपवू शकत.
समजा ही मी चूक लपून ठेवली तर मी आयुष्यात खूप मोठी चूक करेल असं मला वाटतंय. मी हे सगळं काही नागराज काकांचं कट कारस्थान मी आता रविराज काकांना सांगणार आहे. सिनियर माझे गुरु आहेत, त्यांच्यापासून मी एकही गोष्ट लपवू शकत नाही. त्यावेळी सुमनही म्हणत असते की हो अर्जुन, बाद झाला आता. ह्यांचं कट कारस्थान भाऊजींच्या समोर यावं लागेल, आणावंच लागेल. भावाला त्यांनी जीव प्रॉपर त्यांना अद्दल घडलीच पाहिजे, त्यांना जेल व्हायलाच पाहिजे. त्यांनी जर जेलमध्ये जाऊन खडी फोडली तरच त्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल, नाहीतर ते माझाही जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. अर्जुन सायली, मला तर आता त्यांची खूपच भीती वाटते. त्यावेळी अर्जुन सायली म्हणत असतात की सुमन काकी, तुम्ही काहीही घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. आता नागराजचा खरा चेहरा आता जगासमोर येणार. एवढा क्रूर माणूस आपल्याच घरात आहे ह्याचीच मला खंत वाटतेय. तर सायली म्हणत असते की आता बाद झालं. नागराज काकांचे 100 अपघात झाले. नागराज काकांच्या अपराधाचा घडा भरला. त्यांच्या आता अपराध झाले त्यानंतर आता अर्जुन सायली ठरवतात की आता नागराजची पोलखोल करायचीच, नागराजचं सत्य सगळ्यांसमोर आणायचंच. असं ठरवून ते आता रविराज आणि प्रतिमाला हे सत्य सांगण्यासाठी निघत असतात. त्यावेळी सुमन म्हणत असते की थांबा अर्जुन सायली. त्यावेळी सायली म्हणत असते की काय झालं सुमन काकी, तुम्ही असं अचानक का थांबवलं? त्यावेळी सुमन म्हणत असते की मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं त्यावेळी आमच्यासोबत नागराज तिने ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि ती मुलगी सुद्धा त्यांना सामील होती. नक्कीच ह्यांचा खूप मोठा प्लॅन आहे. काहीतरी गुपित दडून ठेवलं आहे, काहीतरी गुपित आहे, ते पण तुम्हाला शोधून काढायचं आहे. तर त्यावेळी आता सायली म्हणत असते की सुमन काकी जरा आठवून सांगा, नक्की कोण होतं, तुम्हाला नक्की कोण जाणवलं? तर त्यावेळी आता सुमन सांगत असते की मला जेव्हा ह्यांनी किडनॅप करून ठेवलं होतं त्यावेळी मला ह्यांनी पूर्णपणे बेशुद्ध केलं होतं. माझा चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता आणि जेव्हा ह्यांनी माझ्या तोंडावरचं काढलं आणि मी नुकतीच शुद्धीवर येत होते तेव्हा मी पाहिलं की एक मुलगी होती, तिने ब्लॅक कलरचा सूट घातला होता. ती मुलगी मला ओळखीचीच वाटत होती. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की सुमन काकी नक्की काय झालंय, ओळखीची म्हणजे तुम्हाला कोण वाटत होतं? त्यावेळी सुमन म्हणत असते की ती मुलगी मला आपल्या तन्वीसारखीच वाटत होती, तिच्यासारखीच हाईट, तशीच मला असं वाटत होतं की ती आपली तन्वीच आहे. तन्वी सुद्धा ह्यांना सामील आहे. हे ऐकून तर आता सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की अच्छा, म्हणजे सारखं नागराज काकांचं तन्वीला कॉल करणं म्हणजे हेच, म्हणजे नागराज काकांच्या प्लॅनमध्ये तन्वी सुद्धा सामील आहे, तिचा सुद्धा ह्यात खूप मोठा वाटा आहे. हे दोघंही मिळून सगळं करत आहेत. आता सायली अर्जुन ठरवतात की आता फक्त नागराजला शिक्षा नाही मिळून द्यायची, आता तन्वीलाही शिक्षा मिळून द्यायची, दोघांनाही खडी फोडायला लावायचं. त्यांनी सुभेदार आणि किल्लेदारांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सोडायचं नाही. तर इकडे आता प्रिया नागराजला कॉल करते. ती म्हणत असते की मला इथे कुणीही उभं करत नाहीये, मी काल जे काही वागले त्यामुळे माझ्यासोबत सगळेच नाराज आहेत. माझा अश्विन, जी माझी तन्वी करत असतो, तोही माझ्यावर नाराज आहे, त्यालाही माझं वागणं पटलेलं नाहीये. सगळेच माझ्याशी आता तुटक वागत आहे, मी आता काय करू? त्यावेळी नागराज खूपच चिडतो. नागराज म्हणत असतो ते तू बघायचं, तू आज माझ्यामुळे तू त्या घरात आहेत, माझ्यामुळेच तू ऐश आराम भोगत आहेस, हे विसरू नकोस आणि स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस, कळलं का? लायकीत राहायचं. तू एक काम कर, तू इकडे ये आणि त्या सुमनला घाबरव. ती अशी घाबरली पाहिजे ना, तिची बोलतीच बंद व्हायला पाहिजे. त्यावेळी प्रिया म्हणत असते की म्हणजे आता तुम्ही काय केलंय? त्यावेळी आता नागराज म्हणत असतो की तिला मी भीती दाखवली, तिला मी सांगितलं की 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता का प्रिया, तन्वी, प्रतिमा, रविराजचा, तो अपघात मीच घडवून आणला होता, हे सगळं मीच केलं आहे, काय करणार आहेस तू बोल, असं म्हणून मी तिला धमकावलं आणि मी तिला हे सांगितलं महिपतला आणि तिला मीच किडनॅप केलं होतं. त्यावेळी आता प्रिया म्हणत असते की नागराज काका, तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही त्या सुमन काकीला हे सगळं सांगितलं, तिने जर हे सगळं अर्जुन सायलीला सांगितलं तर काय होईल, तुम्हाला कळतंय का? त्या दोघं चोंबड्यांना तर खरंच वाटेल. तर नागराज म्हणत असतो की ती वेडी, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? मी तिला असंच वेड्यात काढन आणि ती वेडी होईल. त्यावेळी प्रिया म्हणत असते की नागराज काका, हा तुमचा गैरसमज आहे, जर चुकून तुम्ही जरा विचार करा, जर सुमन काकीने जरा व्हिडिओ वगैरे शूट केला असेल तर ते तुम्हाला किती महागात पडेल, तुमच्याबरोबर मलाही महागात पडेल, आपल्या दोघांनाही खडी फोडायला जावं लागेल. त्यावेळी नागराज म्हणत असतो की म्हणून मी तुला सांगतो इकडे ये,
आणि असं काही धमाका कर जेणेकरून सुमनला सगळेजण वेडे बोलतील, तिच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. जसं आपण प्रतिमाला वेड्यात काढायचो ना तसं हिलाही काढ. त्यावेळी आता तन्वी म्हणत असते की ठीक आहे मी येते, काहीतरी कारण काढते आणि तिकडे येते. तर इकडे सायली अर्जुन आता घरी आलेली असतात. अर्जुन आता विचार करत असतो. सायली म्हणत असते की अहो काय झालं, कसला विचार करताय, सुमन काकीचा विचार करताय का. त्यावेळी आता अर्जुन म्हणत असतो की नाही सायली, आता मला दुसरीच शंका निर्माण होतीये. सुमन काकीने जसं सांगितलं त्याप्रमाणे जर प्रिया नागराजला सामील असेल तर, नागराजनेच प्रियाला खरी तन्वी म्हणून या घरात आणलं असेल तर, हा डाऊट माझ्या मनात निर्माण होतोय. नागराजनेच प्रियाला या घरात प्लांट केलं असेल तर, तीच खरी तन्वी आहे असं म्हणून प्रियाला या घरात आणलं असेल तर. त्यावेळी सायली म्हणत असते की असं कसं शक्य आहे. ज्यावेळी रविराज काकांनी तन्वीला आपली मुलगी मानलं त्यावेळी त्यांनी काहीतरी चौकशी केलीच असेल. ते एक वकील आहेत, असं कसं तन्वीला घरात घेणार कोणाच्या सांगण्यावरून. त्यावेळी अर्जुन म्हणत असतं की यू आर राईट सायली, प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे, त्यावरून रविराज काकांनी ओळखलं की हीच आपली तन्वी आहे. त्यावेळी सायली म्हणत असते की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण हे कसं शक्य आहे. हो मी प्रियाला लहानपणापासून आश्रमात बघत आहे, तिच्या पायावर कोणतीच अशी तुळशीपत्राची खूण नाहीये, तिच्या पायावर कधीच कसली जन्मखूण नाहीये. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की नाही सायली, तुझा काहीतरी गैरसमज होतो, रविराज काकांनी तिच्या पायाच्या तुळशीपत्रावरूनच तिला या घरात घेतलं आहे. त्यावेळी सायली म्हणत असते की अर्जुन सर मला सगळं माहिती आहे, पण एक मिनिट, जर तिने तशी खूण पेनाने वगैरे कशाने केली असेल, खोटी खूण असल्याचं म्हणून या घरात प्रवेश केला असेल तर. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की एक्झॅक्टली सायली, तुझं बरोबर आहे. नागराजनेच तन्वीला या घरात आणलं आहे, प्रियाला या घरात खरी तन्वी म्हणून आणलं आहे, त्यांचाच काहीतरी प्लॅन असेल. आणि सायली म्हणत असते की अर्जुन सर मला 100% खात्री आहे की प्रियाच्या पायावर जन्मखूण नाहीये. आता अर्जुन म्हणत असतो की सायली, आता तीच जन्मखूण आपल्याला शोधून काढायची आहे. ती जन्मखूण खरी आहे की खोटी आहे. जर ती खोटी असेल तर प्रियाचा गेम खल्लास, तिला खडी फोडायला जावंच लागेल. जेलमध्ये जायची संपूर्ण व्यवस्था मी करून ठेवीन. तिने खूप मोठा विश्वासघात केला आहे, खूप मोठा. ती रविराज काकांच्या आणि प्रतिमा आत्याच्या भावनांशी खेळली आहे, तिला तिची ह्यातून सुटका नाही. आता अर्जुन सायली एक प्लॅन बनवतात. आपण एक प्लॅन बनवू जेणेकरून प्रियाचा पाय आपल्याला दिसेल आणि आपल्याला हे सिद्ध होईल की ती खरी तन्वी आहे की नाही. आता मित्रांनो अर्जुन आता पायऱ्यांवर तेल सांडतो आणि प्रिया तिकडून येत असते. प्रिया आता त्या तेलावरून घसरून पडते आणि सायली तिला वाचवायला जाते. प्रियाच्या पाय लागलेलं असतं, तिचा पाय मुरगळलेला असतो. त्यावेळी आता सायली म्हणत असते की प्रिया तुला लागलं, कुठे लागलं असं म्हणून आता सायली प्रियाचा पाय बघत असते. त्यावेळी आता सायलीला तिच्या पायावरील जन्मखूण दिसते. सायली त्या खुणावर थोडंसं चोळते तर ती पेनाची शाई असते, ती जाऊ लागते. सायलीच्या हाताला पेनाची शाई लागते. त्यावेळी आता सायली म्हणत असते की प्रिया तुझ्या पायाला ही काय आहे. ही तर शाई आहे. अर्जुन कल्पना, पूर्ण आजीला तर खूपच मोठा धक्का बसतो. तिथे प्रतिमा येते, तिथे कल्पना येते. कल्पना प्रियाच्या पायावरील जन्मखूण पुसण्याचा प्रयत्न करते, ती शाई जाते. आता मित्रांनो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की म्हणजे ही आपली तन्वी नाहीये. तर मित्रांनो आता फायनली सगळ्यांना कळलेलंच असतं की ही तन्वी नाहीये. मित्रांनो असेच पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.